चेंज केला ना. चेक नाव. यस. ठीक आहे. एक आहे डॉट म्हणून आहे, ज्याला आपण डॉट प्रोडक्ट म्हणतो. बघा, डॉट प्रोडक्ट कधी ऐकलंय का? कधी यूज केलाय का डॉट प्रोडक्टला लिनियर अल्जेब्रामध्ये? डॉट प्रोडक्ट म्हणजे मॅट्रिक्स टू मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन, रो इंटू कॉलम, हे कॅल्क्युलेशनला आपण काय म्हणतो? डॉट प्रोडक्ट म्हणतो. ते आपण पाहूया इथे. त्यासाठी आपल्याला मॅट्रिक्स लागेल. मॅट्रिक्स म्हणजे 2 डायमेन्शन. ठीक आहे. तर आपण हे काय करूया, 2 डायमेन्शनचा एक मॅट्रिक्स क्रिएट करून घेऊया. त्यासाठी मला लागेल np डॉट अरे. विदाउट अरे मॅट्रिक्स क्रिएट होणार नाही, हे लक्षात ठेवा. आता ह्या फर्स्ट रो मध्ये मी व्हॅल्यूज घेत आहे 1, 2 आणि सेकंड रो मध्ये घेत आहे मी 3 आणि 4. तर हा माझा अरे आहे. काय राहिलेला आहे? स्क्वेअर ब्रॅकेट एक्स्ट्रा. आणि ॲज वेल ॲज मी नमपायचं सुद्धा रन केलेलं नाही आहे अजून. तर मला npचा एरर यायलाच पाहिजे, बरोबर ना? इम्पोर्ट numpy ॲज np. दिसतं ना मागे? ठीक आहे. अजून एक मी मॅट्रिक्स घेतो बी, कारण की 2 मॅट्रिक्सचं कॅल्क्युलेशन, त्यासाठी 2 मॅट्रिक्स तरी लागतील आपल्याकडे. तर ह्याच्यामध्ये मी np डॉट अरे आणि ह्याच्यामध्ये आपण घेऊया 5, 6, 7, 8. इथे पण कोणाला काही डाऊट आहे का? काही डाऊट नाही? त्यांनी थोडं केअरफुली पहा. मी काय सांगतोय ते. आता मला करायचं डॉट प्रोडक्ट ए डॉट बी. ह्याचा आन्सर कसं येणार आहे पहा. कॅल्क्युलेशन होतं रो इंटू कॉलम. बघा, रो इंटू कॉलम. हा फर्स्ट रो आणि इकडचा फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो मध्ये व्हॅल्यूज कोणकोणते आहेत? 1, 2. फर्स्ट कॉलम मध्ये व्हॅल्यूज कोणते? 5, 7. थोडं व्हिज्युअलाइज करा. जर मी दोघांची तिथे लाईन काढली फर्स्ट रोला आणि सेकंडच्या फर्स्ट कॉलमला, तर लाईन कुठेतरी जॉईंट होते. कुठे होईल? आता एकूण 4 पोझिशन आहेत आपले. टॉप लेफ्ट, टॉप राईट, बॉटम लेफ्ट, बॉटम राईट. तर जर मी हॉरिझॉन्टल एक लाईन आणि व्हर्टिकल अशी फर्स्ट लाईन जिथे क्रॉस होतो, क्रॉस ह्या पोझिशनला व्हायला पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे सपोज ही एक लाईन असेल आणि व्हर्टिकल एक लाईन कुठे क्रॉस व्हायला पाहिजे? इथे 5च्या इथे क्रॉस व्हायला पाहिजे. म्हणजे आपण जी आता कॅल्क्युलेट करणार व्हॅल्यू ती 5च्या पोझिशनची व्हॅल्यू असेल. एकूण 4 व्हॅल्यूज येतील आपले. एकूण किती व्हॅल्यूज येतील? 4. एक टॉपचे 2 आणि बॉटमचे 2. टॉप मधला पण लेफ्ट एक, राईट एक, आणि बॉटम मधला लेफ्ट आणि राईट. ठीक आहे. इथे बघा, हा 1 आणि 2 आणि हा 5 आणि 7. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, ह्या दोघांचा जो इंटरॅक्शन येतो तो इथे येतो, बरोबर? ठीक आहे. तर मी इथे लिहितो बघा. रो इंटू कॉलम म्हटलेला आहे. 1 इंटू 5. 1 इंटू, कुठे लिहितोय मी? चुकीच्या ठिकाणी लिहितोय. आता एक मिनिट, तो कोड मधून मार्कडाऊन झालेला आहे. हा असंच आहे. ठीक आहे. बघा, फर्स्ट व्हॅल्यू काय असणार आहे? 1 इंटू 5 प्लस 2 इंटू 7. तर ही फर्स्ट कॉर्नरची व्हॅल्यू झाली. ओके. इथे एक व्हॅल्यू येईल, इथे एक व्हॅल्यू येईल आणि इथे एक व्हॅल्यू येईल. अशी 4 व्हॅल्यूज येतील कॅल्क्युलेशन केल्यानंतर. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू तर झालेली आहे. आता आपल्याला ही व्हॅल्यू पाहिजे. आता याच्यामध्ये बघा, फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे जॉईंट येते येईल ना, दोघांचं इंटरसेक्शन कुठे येईल? तिथेच येईल ना. हा, तर बघा, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम 1 इंटू 6 प्लस 2 इंटू 8
2 इंटू 8 पाहिजे, 2 इंटू 8. समजलं? आता इथली व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. फर्स्ट रो झाला, इथले सगळे कॉलम संपले ना. हा, एवढं लक्षात ठेवा की जेवढे रो मध्ये ऑब्झर्वेशन आहेत तेवढेच कॉलम मध्ये ऑब्झर्वेशन पाहिजेत तुमच्या, तरच कॅल्क्युलेशन होतं. ह्याच्यामध्ये 2 ऑब्झर्वेशन आहेत तर एवढे 2च पाहिजे तिथे, म्हणजे ह्यातले कॉलम आणि ह्यातले रो सेम पाहिजेत, तरच कॅल्क्युलेशन होतं, नाही तर कॅल्क्युलेशन होणार नाही. तर इथे रो मध्ये पाहिले तर 1 2 आहेत, 2च व्हॅल्यूज, तर इथे पण 2 आहेत ना. तर ही एक व्हॅल्यू झाली, ही एक झाली. अजून आहे का मल्टिप्लिकेशनला? नाही. आता आपण शिफ्ट करूया सेकंड रो कडे. सेकंड रो परत तीच प्रोसिजर करायची. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम केल्यानंतर इंटरसेक्शन इथे येईल तुमचा कुठेतरी, म्हणजे ही व्हॅल्यू. तर बघा 3 इंटू 7 प्लस 4 इंटू 7, 3 इंटू 5, 3 इंटू 5 आणि 4 इंटू 7 आणि लास्ट वन सेकंड रो सेकंड कॉलम, म्हणजे इंटरसेक्शन इथे येईल तुमचा, जॉईंट कोऑर्डिनेट इथे येते तुमचे. ओके, 3 इंटू 6 प्लस 4 इंटू 8. ठीक आहे, ह्याचा आन्सर काय येईल? 14 प्लस 5 19 येईल का? ह्याचा आन्सर काय येईल? 16 प्लस 6 22 येईल. ह्याचं काय येईल? 28 प्लस 15 53 येईल. आणि ह्याचा आन्सर काय येईल? 18 प्लस 32 म्हणजे 60 येईल. बरोबर आहे? 60 येईल की 50 येईल? 50 येईल. सायंत्रिक 18 सर 53 नाही 43 येईल. बरं ठीक आहे, 43 येईल का? ठीक आहे. तर हे कॅल्क्युलेशन झालं आपण, आणि हे तर कोड पण आहे, रन करूया. हे म्हणायचं डॉट प्रोडक्ट किंवा मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन असं पण म्हटलं जातं. नुसता कॅल्क्युलेशन वेगळा, जर ए इंटू बी केला तर ह्याचा आन्सर वेगळा आहे. ह्याचा आन्सर काय येईल? 1 इंटू 5. बघा मी ते लिहितो, 1 इंटू 5, 2 इंटू 6, 3 इंटू 7, 4 इंटू 8. ह्याचा आन्सर वेगळा आहे. मॅट्रिक्स मध्ये डॉट प्रोडक्ट असतो आणि सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. डॉट प्रोडक्ट हे आधी कुठे लागेल तुम्हाला? सध्या तर इथे लागणार नाही तुम्हाला कुठे, डेटा अनालिसिस मध्ये, पण पुढे जाऊन जर मशीन लर्निंग, डेटा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जर जात असाल तुम्ही तर डॉट प्रोडक्ट लागतो. आता मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन म्हणजे ऑब्व्हियसली तो नमपाय मध्येच असणार आहे. हे थोडं ऍडव्हान्स मध्ये होतं. ठीक आहे, नमपाय मध्ये आपण पाहिलेलं, आपल्याला जेवढं हवं होतं, आपल्याला मेन आरएस लागतो. ठीक आहे, जास्त नमपाय मध्ये काहीच नाही पाहण्यासारखं. बाकी असतील माझ्या मते काही ऍब्सोल्यूट वगैरे असे फंक्शन्स असतील, बघूया आपण. एनपी डॉट ऍब्सोल्यूट म्हणजेच काय? जे मायनस आहे ते प्लस. थोडे फंक्शन्स असतील ह्याच्यामध्ये जे तुम्ही घरी जाऊन थोडं चेक करू शकता, चेकआउट करू शकता, अजून कोणकोणते फंक्शन्स आहेत. जेवढे इम्पॉर्टंट फंक्शन होते तेवढे आपण घेतलेले आहेत. नमपाय मध्ये कोणालाही डाऊट असेल तर विचारू शकता, नसेल तर आपण पुढे जाऊया नेक्स्ट लायब्ररीकडे. करा विचार. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. मग कुठे गेला फोन? एकच मिनिट वेट करा. पांडाच मध्ये बघूया माझं काय आहे का. नथिंग.
ठीक आहे. पांडाचे नोट्स माझ्याकडे नाही आहेत, तरी सुद्धा मी एक नवीन पेज घेऊन आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. न्यू पायथॉन. कोणती लायब्ररी आपण पाहणार आता? पांडाज. मला पांडाज लायब्ररी इन्स्टॉल करायची आहे. कोड सांगा. pip install अनइन्स्टॉल करायचं असेल तर सिम्पली अनइन्स्टॉल, तर अनइन्स्टॉल पण होतो इथून. pip install pandas. आता माझ्यामध्ये ऑलरेडी पांडाज आहे, त्यामुळे तो ऑलरेडी सॅटिस्फाईड असं म्हणेल. आता पांडाची लायब्ररी मला यूज करायची आहे, तर इम्पोर्ट करेक्ट पांडाज ॲज पीडी. पीडीज लिहायला पाहिजे असं काही मॅन्डेटरी आहे का? नाही, तर आपण काही लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे लायब्ररी इन्स्टॉलेशन माहित आहे तुम्हाला, लायब्ररी इम्पोर्ट करणं माहित आहे. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की पांडाज ही लायब्ररी डेटा फ्रेम मॅन्युप्युलेशन साठी उपयोगाची आहे. डेटा फ्रेम मॅन्युप्युलेशन. डेटा फ्रेम मॅन्युप्युलेशन म्हणजे तुम्ही समजा की एक्सेल टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये स्ट्रक्चर डेटा, रो इंटू कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये जो डेटा असतो त्याला डेटा फ्रेम म्हटलं जातं. डेटा फ्रेम, एका फ्रेम मध्ये डेटा असतो म्हणजे त्याला डेटा फ्रेम म्हटलं जातं. तुम्ही एक्सेलमध्ये जे जे ऑपरेशन करू शकता त्यातले 80-90% तरी ऑपरेशन तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. तुम्ही सांगा मला एक्सेलमध्ये तुम्ही काय करू शकता किंवा मी पांडाजमध्ये काय काय करू शकतो. जर माझ्याकडे डेटा फ्रेम असेल तर त्याच्यावर मी कोणकोणते ऑपरेशन अप्लाय करू शकतो, तुम्ही सांगू शकाल का? सांगा बरं. म्हणजे तुम्ही सांगा, त्यानंतर आपण पाहूया कोणकोणते करू शकतो. डुप्लिकेट व्हॅल्यू रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे. अजून नल व्हॅल्यू रिमूव्ह करू शकतो किंवा फाइंड आउट करू शकतो. अजून एक्सेलमध्ये अजून काय करता? रिप्लेस करू शकतो. ठीक आहे. चालेल. फिल्टर करू शकतो. ठीक आहे. कॉलम ऍड करत नाही, सॉर्ट करू शकतो. कॉलम ऍड करू शकतो, कॉलम रिमूव्ह करू शकतो, कंडिशनल सिलेक्शन करू शकतो की नाही करू शकत? कंडिशनल सिलेक्शन करू शकतो. 2 डेटा फ्रेम मर्ज करू शकतो किंवा कॉन्कॅट करू शकतो. कॉन्कॅट आणि मर्जीमध्ये फरक आहे. स्प्लिट, 2 डेटा फ्रेम स्प्लिट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे भरपूर गोष्टी तुम्हाला माहित आहेत, त्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये पांडाजमध्ये करू शकतो. एक्सेल पेक्षा इझी आहे. काय इझी आहे? जर सपोज तुम्ही एका डेटा फ्रेमवर एक काहीतरी स्टेप्स तुम्ही ठरवलेले आहेत की मला हा कॉलम, ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करून हा कॉलम ऍड करायचा आहे, नंतर त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा प्रत्येक कॉलमचा. अशा पद्धतीने तुम्ही 10 ते 15 स्टेप्स तुम्ही डिसाईड केले की तो डेटा फ्रेम आला की मला हे करायचंच आहे. एक्सेलवर तुम्ही एकदा प्रोसेस केला आणि दुसऱ्यांदा नवीन शीट आली तर पुन्हा तीच प्रोसेस तुम्हाला परत करावी लागते. काय ऑटोमॅटिक होतो? होईल का ऑटोमॅटिक? सपोज तिसऱ्यांदा परत एक्सेल शीट आली, परत तुम्ही जे डिफाईन केलेले 15 स्टेप्स आहेत ते तुम्हाला मॅन्युअली अप्लाय करावे लागतील. पण पायथॉन मध्ये काय, तुम्ही स्टेप्स डिफाईन केले, तुम्ही फक्त डेटा सेट बदलायचा आणि कोड रन करायचा. ऑटोमॅटिकली तुम्ही जे सगळे डिफाईन केलेले फंक्शन्स आहेत ते ऑटोमॅटिकली रन होतील. युजर डिफाईन फंक्शन सारखं, जे युजर डिफाईन फंक्शन पाहिले ना तुम्ही, एक स्ट्रक्चर तयार करून ठेवणे, फक्त त्यातील व्हॅल्यू जसं बदलतात तसे जे तुम्ही फाईलची पाथ बदलायची, पाथ बदलला की ऑटोमॅटिक प्रोसेस होईल. त्यामुळे पायथॉन हा इझी आहे एक्सेल पेक्षा. एक्सेल तसं इझीच आहे, खूप इझी आहे, त्याला टेक्निकल गोष्टी लागत नाही जास्त, पण पायथॉनसाठी थोडी टेक्निकल गोष्टी लागतात. तर सुरुवात करूया आपण डेटा फ्रेम क्रिएट करण्यापासून. जसं की आपण अरे पाहिला, पहिल्यांदा आपण अरे क्रिएट केला, त्यानंतर अरेवरचे ऑपरेशन पाहिले. तशा पद्धतीने आपण आता डेटा फ्रेम क्रिएट करायचा आणि त्यानंतर मग आपण डेटा फ्रेमवरचे ऑपरेशन पाहिजे. मी डिक्शनरी लर्न करताना तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की डेटा फ्रेम क्रिएट करायचा असेल तर कोणता डेटा टाईप लागेल आपल्याला? डिक्शनरी. आपण एक डेटा फ्रेम क्रिएट करूया. बघा, मी आधी डिक्शनरी क्रिएट करून घेतो. एक 3 नेम घेऊया आपण आणि 3 एज घेऊया आणि 3 सिटी घेऊया आपण. कर्ली ब्रॅकेटने स्टार्ट, नेम कोलन डबल, लिस्ट मध्ये आपण ए नेम देऊया, बी नेम देऊया आणि सी नेम देऊया.
ठीक आहे. सेकंड कॉलम आहे एज कोलन. आता रॅन्डमली काही एज घेत आहे मी आणि आता आपण घेतोय सिटी, बरोबर. आणि ते सुद्धा आपण रॅन्डमली WXY, ठीक आहे. आणि डीला प्रिंट करूया. हा आहे आपला डिक्शनरी. हा स्ट्रक्चर नाही आहे, हा अनस्ट्रक्चर आहे. म्हणून हा डेटा फ्रेम आहे का? नाही. त्याला डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्रत्येक व्हेरिएबलची लेंथ ही सेमच पाहिजे. प्रत्येक व्हेरिएबलची लेंथ सेम. म्हणजे नेम ह्या व्हेरिएबलची लेंथ 3 आहे, तर एजची पण 3 पाहिजे, सिटीची पण 3 पाहिजे. जर तुमच्या एज मध्ये 4 असेल, म्हणजे 4 व्हॅल्यूज असतील, तर डिक्शनरी रन होईल, कारण तो अनस्ट्रक्चर आहे. पण डेटा फ्रेम रन होणार नाही. ठीक आहे. आपण परत एकदा पाहूया त्याला. डेटा फ्रेम क्रिएट करण्यासाठी PD डॉट डेटा फ्रेम D कॅपिटल F कॅपिटल डेटा फ्रेम ऑफ D. जर तुमच्याकडे अरे सेम लेनचे नसेल तर एरर येणार. एरर पण तो सांगतोय की अरे मस्ट बी द सेम लेंथ. अशा पद्धतीने आपण डेटा फ्रेम क्रिएट करू शकतो. आणि ह्याला आपण म्हणूया DF म्हणजे शॉर्टकट डेटा फ्रेम. काही डाऊट आहे का इथपर्यंत? नाही. हे झालं डिक्शनरीचा यूज करून आपण डेटा फ्रेम क्रिएट केला. आपण मॅट्रिक्सचा यूज करून सुद्धा डेटा फ्रेम क्रिएट करू शकतो. माझ्याकडे सपोज एक मॅट्रिक्स आहे. आता मॅट्रिक्स क्रिएट करण्यासाठी आपण काय करूया, NP डॉट अरेंज. मी 12 व्हॅल्यूज घेतो. आता मॅट्रिक्स आहे का? NP इम्पोर्ट नाही केला. गुड. हम्म, 12 व्हॅल्यूज आहेत, बरोबर आहे. मी ह्याला काय करून घेतो, रिशेप करून घेतो. रिशेप किती मध्ये करू शकतो? 4/3 मध्ये करू शकतो. 4,3 रिशेप होईल. आता मी ह्याला म्हणतो मॅट. म्हणजे मॅट्रिक्स नाहीये, पण मी आता मॅट्रिक्स क्रिएट करून घेतलेला आहे. त्याला मी नाव देतोय मॅट. ह्याचा सुद्धा डेटा फ्रेम क्रिएट होऊ शकतो. कन्वर्ट करायचं PD डॉट. आता हा डेटा फ्रेम आहे का? मॅट्रिक्स नाहीये, तो मॅट्रिक्स आहे किंवा अरे आहे, तो n डायमेन्शनल अरे आहे, तो डेटा फ्रेम नाहीये. PD डॉट डेटा फ्रेम मॅट मॅट्रिक्स. काय डाऊट येते? आता इथं पाहिलं तर कॉलम आणि जे इंडेक्स आहेत ते 0, 1, 2 आलेले आहेत. ते आपण चेंज करू शकतो. तर बघा कशा पद्धतीने PD डॉट डेटा फ्रेम आणि मॅट कॉमा कॉलम्स. किती कॉलम्स आहेत आपले? 3 आहेत. A B C. म्हणजे कॉलम नेम सुद्धा देऊ शकतो किंवा कॉलम नेम आपण रिप्लेस पण करू शकतो. जर ऑलरेडी असताना जर तुम्ही कॉलम नेम देत असाल तर अगोदरचे जाऊन ते रिप्लेस होते. आपण इंडेक्स नेम सुद्धा देऊया. मी ह्याला कॉपी करतो. कॉमा इंडेक्स. इंडेक्स किती आहेत आपले? 4 आहेत. WX Y आणि Z. ठीक आहे. हे इंडेक्स. अशा पद्धतीने मी डेटा फ्रेम क्रिएट करू शकतो. कॉलम्स पण देऊ शकतो, इंडेक्स पण देऊ शकतो. हे मी 2 पद्धतीने काय केलेलं आहे, डेटा फ्रेम क्रिएट केलेला आहे. एक मॅट्रिक्सचा यूज करून आणि एक डिक्शनरीचा यूज करून. इथं पण काय डाऊट आहे कोणाला? आता हे झालेलं आहे मॅन्युअली क्रिएशन. आपल्या लोकल डिस्क मधला डेटा आपण इथे इम्पोर्ट करू शकतो. जे आपली एक्सेल फाईल किंवा CSV फाईल असतात
त्यांना आपण इथे आणू शकतो. आता आपल्याकडे माझ्या सिस्टीम मध्ये कोणता फाईल आहे का, एक मिनिट मला पाहू द्या. जर डाउनलोड मध्ये असेल नाही, फाईल आपण डाउनलोड करूया नंतर. ठीक आहे, आधी एक एक स्टेप आपण हे करूया. इथं पण कोणाला डाऊट आहे का? डिक्शनरी क्रिएट करणे, डिक्शनरीचा यूज करून डेटा फ्रेम क्रिएट करणे आणि मॅट्रिक्स यूज करून डेटा फ्रेम क्रिएट करणे. आता फक्त आपण पाहणार आहे कोणता, CSV डेटा इम्पोर्ट करणे, एक्सेल डेटा इम्पोर्ट करणे आणि ॲज वेल एज HTML, SQL कोणताही डेटा फ्रेम असेल तर आपण इथे इम्पोर्ट करू शकतो. तर ते SQL साठी थोडे कनेक्शन वगैरे लागतात तिथे. ठीक, आपण पुढे जाऊया. ह्याला मी स्टोअर केलेलं नाही, मी ह्याला स्टोअर करतो DF म्हणून. DF. आता छोटे छोटे ऑपरेशन्स आहेत, मी ते ऑपरेशन्स सांगतो. DF बघा कोणकोणते. DF.info. जेव्हा तुम्ही डेटा फ्रेम इम्पोर्ट कराल, ओच आहे ना तो, जेव्हा तुम्ही डेटा फ्रेम इम्पोर्ट कराल तेव्हा डेटाला थोडं ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. म्हणजे डेटा फ्रेम मध्ये आहे काय. डेटावर डिरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेशन वगैरे करायला चालू करू शकत नाही. पहिल्यांदा डेटाला ऑब्झर्व केलं पाहिजे, डेटामध्ये काय आहे काय नाही. तर आता मी काही ऑब्झर्वेशनल तुम्हाला काही मेथड सांगतो ज्याच्यामुळे तुम्हाला डेटाबद्दल थोडी अंडरस्टँडिंग होईल. सुरुवातीला DF.info. ओके, ह्या इन्फो मध्ये तुम्हाला काय समजते बघा, एकूण 4 एंट्रीज आहेत, म्हणजे 4 ऑब्झर्वेशन आहेत. ठीक आहे, कॉलम किती आहेत टोटल? 3 आहेत. तिथे सेकंड लाईनला दिलं आहे टोटल कॉलम किती आहेत? 3 आहेत. कॉलम जो A आहे त्याच्यामध्ये 4 नॉन नल आहेत. 4 नॉन नल म्हणजे काय, एक सुद्धा मिसिंग व्हॅल्यू नाही आहे, म्हणजे एक सुद्धा नल व्हॅल्यू नाही आहे. बी मध्ये 4 नल व्हॅल्यू आहेत, म्हणजे नॉन नल आहेत, म्हणजे काय एक सुद्धा नल व्हॅल्यू नाहीये. आणि सी मध्ये सुद्धा नॉन नल आहेत, म्हणजे एक सुद्धा मिसिंग व्हॅल्यू नाहीये. आणि तिन्ही सुद्धा डेटा टाईप इंटिजर आहेत, म्हणजे प्रत्येक डेटा टाईप मध्ये इंटिजरच व्हॅल्यू आहेत. फ्लोट असेल तर फ्लोट आला असता, जर स्ट्रिंग असेल तर ऑब्जेक्ट आला असता तिथे. ठीक आहे, एक थोडी इन्फॉर्मेशन मिळाली तुम्हाला डेटाबद्दल. अजून काय इन्फॉर्मेशन मिळते बघा. DF.shape. डेटा फ्रेम मध्ये 4 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. अजून काय मिळेल? कॉलम्स. माझ्या डेटा फ्रेम मध्ये 3 कॉलम्स आहेत जे ABC ने दिसत आहेत. आता हे DF.columnचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे बरं का. आपल्याकडे आता 3 ऑब्झर्वेशन आहेत आणि छोटे छोटे नेम आहेत म्हणून आपल्याला समजतं. आपल्याकडे जर 25-30 जर व्हेरिएबल असतील, कारण पायथन हा केस सेन्सिटिव्ह आहे. इथे बघा, DF ऑफ मी जर A करत असेल तर मला A बद्दल इन्फॉर्मेशन येते किंवा कॅल्क्युलेशन मी करू शकतो. सपोज DF ऑफ A प्लस 100 काहीतरी कॅल्क्युलेशन करतोय मी एका व्हेरिएबल बद्दल. आता मला सेम कॅल्क्युलेशन करायचं C बरोबर. DF ऑफ, आता हा डेटा फ्रेम बघा ABC, तर मी काय करणार, DF ऑफ, इथं DF प्रिंट करून दाखवतो मला. आता सांगा DF ऑफ C, हेच आपण लिहिणार कारण की आपल्याला काय दिसतंय ABC. बरोबर, आपण काय असं पूर्णपणे आतमध्ये जाऊन पाहू शकत नाही. आपल्याला डोळ्याला जे दिसणार तेच आपण करणार आहे, पण आलेलं आहे ते एरर. ठीक आहे, आता हा एरर का आला आपल्याला समजतच नाही. का समजत नाही? कारण आपण इथे पाहतोय तर C तर बरोबर आहे, डेटा फ्रेम पण बरोबर आहे. ठीक आहे, तर त्या केसमध्ये आता हे आन्सर मला का माहिती आहे, कारण की मी खूप भरपूर प्रोजेक्ट केलेत, त्यामुळे मला काय कोणता एरर आल्यानंतर काय चेक करायचं हे मला चांगल्या पद्धतीने माहित आहे. आता C मध्ये मी कॉलम एक्सट्रॅक्ट केल्यानंतर मला समजलं की C नाही, त्याच्याबरोबर पुढे एक स्पेस पण आहे. बरोबर आहे, त्याच्यामुळे तो एरर येतोय. जोपर्यंत मी ते स्पेस देत नाही तोपर्यंत तो व्हेरिएबलला कॉल करणार नाही.
मग हे df डॉट कॉलम्स असे छोटे छोटे फंक्शन्स असतात ना, हे खूप हेल्प करतात. नाहीतर आपल्याला लवकर समजून येत नाही की ते कॉल काय एरर आलेला आहे, आपण तिथे स्टक होऊन जातो. ठीक आहे, 3 फंक्शन पाहिले आपण, कोणकोणते? इन्फो, शेप आणि कॉलम. हे अजून आपण डेटाबद्दल इन्फॉर्मेशन घेतोय बरं का, अजून कोणतेही आपण ऍडव्हान्स टेक्निक मॅनिप्युलेशन वगैरे काही केलेलं नाही, आपण फक्त अजून इन्फॉर्मेशन घेतोय. अजून काय घेतो बघा, df डॉट डिस्क्राईब. ह्या डिस्क्राईब मध्ये तो सांगतो की इंटिजरचे व्हॅल्यूज आहेत त्यांच्या सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू काय आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे, त्यांचा मीन काय आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन काय आहे, फर्स्ट क्वार्टाईल, सेकंड क्वार्टाईल, थर्ड क्वार्टाईल आणि मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा काउंट किती आहेत, ह्या सर्व गोष्टी तो ओव्हरऑल सांगतो मला. हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर सुद्धा डिसिजन मेकिंग आहेत पुढे, कारण की आउटलायर आहेत की नाही ह्या गोष्टी वगैरे समजतात त्याच्यामध्ये. डिस्क्राईब ही सुद्धा एक मेथड आहे. समजलं का? 4 फंक्शन्स आले, कोणकोणते? इन्फो, शेप, कॉलम आणि डिस्क्राईब. शेपची गरज नसते मोस्टली, कारण की जेव्हा तुम्ही डेटा प्रिंट करताना इथे ऑटोमॅटिकली खाली शेप दाखवतो. आता इथे किती व्हॅल्यूज आहेत? 4 आहेत. जेव्हा 5च्या पुढे जाईल ना तेव्हा तो शेप ऑटोमॅटिकली दाखवतो. आपण ऍड करून घेऊया का इथे कॉलम्स. किती व्हॅल्यूज आहेत माझ्याकडे इथे? 12 व्हॅल्यूज होते ना मॅट मध्ये, तर आपण 6/2 करूया. पण इथे मला आता चेंज करायला लागते, कॉलम तर 2च आहेत, A, B करावं लागेल. काय म्हणते एरर आहे, ब्रॅकेट राहिलं का एक? काय एरर आलेला आहे? आला आन्सर. ठीक, काय एरर होता काय दिसलाच नाही मला. पण आता मॅट मध्ये रोज वाढलेत म्हणून मला इथे इंडेक्स वाढवावा लागेल ना. किती आहेत? अजून 2 आहेत. तर मी काय करतो, m पण दिसणार, डेटा फ्रेम खूप मोठा लागेल त्याला. ठीक आहे, असू दे. आता इथे इन्फो बघा, इन्फो बदलेल तुमचे सगळे, बदलते ना इन्फो तर बदलेल. ठीक आहे, नेक्स्ट फंक्शन df डॉट इज नल. df डॉट इज नल, मिसिंग व्हॅल्यू असेल तर ट्रू दाखवतो तो. आता ह्याच्यामध्ये मिसिंग व्हॅल्यू आहे का? नाही. आणि ह्याच्या पुढे डॉट सम केला, प्रत्येक व्हेरिएबल मध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत तो शो करेल. हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. डेटा फ्रेम आल्यानंतर पहिल्यांदा हा कोड रन करायचा, प्रत्येक व्हेरिएबल मध्ये किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत हे आपल्याला पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. त्या सगळे व्हॅल्यू प्रेझेंट आहेत का, नाही आहेत का, हे पाहिलं पाहिजे. त्यानंतर आपण काही ना काहीतरी त्याच्यावर ऍक्टिव्हिटी करणार आहे, म्हणजे ड्रॉप करणे, फिल करणे, हे नंतरची गोष्ट आहे. परंतु सुरुवातीला ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये मिसिंग व्हॅल्यूज आहेत का, क्लीन डेटा आहे, हे गोष्टी पाहणं गरजेचं आहे. तर हा सुद्धा एक कोड खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक डेटा फ्रेम इम्पोर्ट केला की हा कोड त्याला अप्लाय होणारच, लागूच. df डॉट इज नॉट डॉट सम, कारण त्याशिवाय आपण मिसिंग व्हॅल्यू आहेत की नाही हे फाइंड आउट करू शकत नाही. मग दुसरी गोष्ट इथे तुम्हाला समजेल, कुठे समजेल? इथे इन्फो मध्ये 6 मिसिंग व्हॅल्यूज आहेत, जर 4 नॉन नल असतील तर 2 मिसिंग व्हॅल्यूज आहेत, अशा पद्धतीने समजेल इथे. ठीक आहे, तर बघा, शेप, कॉलम, डिस्क्राईब आणि हे. आता हे मी जे 4-5 फंक्शन सांगितले हे प्रत्येक डेटा फ्रेमवर हे अप्लाय होतच आणि करावंच लागेल, त्याशिवाय डेटाबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन समजणारच नाही. डिरेक्टली तुम्ही व्हॅल्यू फिल नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही त्याला चेक नाही करू शकत, आहेत की नाही हे समजल्याशिवाय तुम्ही फिल कसं करणार किंवा ड्रॉप कसं करणार. त्यामुळे चेकिंग आहे सगळ्या गोष्टी. हे कॉलमला पण मी चेक का करतोय, कारण की पुढे जाऊन इथे जर अननेसेसरी स्पेस वगैरे असेल तर ते रिमूव्ह करायला पाहिजे ना, मला पुढे जाऊन समजणार नाही. कारण की इथे बी मध्ये समजलं का तुम्हाला, नाही समजला, तर हे मला रिमूव्ह करून घ्यावं लागेल. म्हणजे सुरुवातीला पुढे जायच्या अगोदर मला डेटा क्लीन करून घ्यावा लागेल, जेणेकरून मला पुढे प्रॉब्लेम नाही येणार. एक्सेल मध्ये असं काही नाहीये सध्या, म्हणजे स्पेस वगैरे काही नाहीये, मॅटर नाही करत, पण पायथॉन मध्ये मॅटर करतो म्हणून हे लिहिलं आहे. इन्फो का पाहिलेलं आहे, इन्फो मध्ये सुद्धा डेटा टाईप समजतो आपल्याला. सपोज
इथे नंबर आहेत, एज आहेत, आणि इथे जर ऑब्जेक्ट असेल, तिथे जर ऑब्जेक्ट असेल, फॉर एक्झाम्पल मी हा डेटा फ्रेम घेतो, आता 23 हा काय नंबर आहे का? 23 नंबर आहे का? येस और नो आहे की नाही सांगा फक्त. म्हणजे डीएफ ऑफ, मी एज असं लिहिलं ना, एज प्लस 100 करत असेल तर मला आन्सर येईल का? नाही. का नाही येणार? तो स्ट्रिंग आहे. मग हे मला इथं प्रिंट केल्यावर समजलं का? नाही. तर ह्यासाठी आपण जर इन्फो केला, अरे इन्फोचा ओ राहिला, तर बघा ऑब्जेक्ट तिन्हीच ऑब्जेक्ट आहेत. ओके, तर माझा एज सुद्धा ऑब्जेक्ट आहे. तर इथे मला समजलं की तो ऑब्जेक्ट नाही आहे, त्याला मला चेंज करावं लागेल इंटिजरमध्ये. ओके, हे अंडरस्टँडिंग आहे डेटाचं. जोपर्यंत तुम्ही डेटाला अंडरस्टँडिंग करत नाही किंवा डेटाचा बिहेवियर समजत नाही, तोपर्यंत तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही. पुढे जाऊन तुम्हाला अशीच एरर येणार आहेत, मग परत तुम्हाला मागे येऊन हे प्रोसेस करावं लागणार आहे. तर त्याच्याऐवजी मी अगोदरच, मला माहित आहे की माझा एज हा नंबरमध्ये पाहिजे, तर इथे इंटिजर असेल तरच मला पुढे जाता येईल, नाहीतर मला काही ना काहीतरी डेटा क्लीन करावा लागेल. त्याला आपण म्हणतो प्री प्रोसेसिंग, अगोदर प्रोसेस करून घेणे डेटाला. म्हणून इन्फोची पण गरज आहे. इन्फो आपल्याला सांगेल की डेटा टाईप कोणता वगैरे आहे, किती मिसिंग व्हॅल्यूज आहेत. इथे मी मिसिंग व्हॅल्यू सुद्धा लिहू शकतो. मिसिंग व्हॅल्यू लिहिण्यासाठी np डॉट ननची गरज आहे मला. किती प्रेझेंट व्हॅल्यू येते ह्याच्यामध्ये? 2 प्रेझेंट आहे. किती व्हॅल्यू प्रेझेंट आहे? 2. जर ह्या डीएफ मध्ये मला मिसिंग व्हॅल्यू चेक करायचे आहेत, डीएफ डॉट इज नल ब्रॅकेट डॉट सम. एज मध्ये एक मिसिंग व्हॅल्यू आहे, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये प्रोसेस करणं गरजेचं आहे. मिसिंग व्हॅल्यू आपण ठेवू शकत नाही, तर पुढे आपल्याला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात गोष्टी. म्हणून हा सुद्धा कोड इम्पॉर्टंट आहे. समजतं ना, प्रत्येक कोडला इम्पॉर्टन्स आहे. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिसमध्ये जाल तसा तुम्हाला समजेल की कोणता इम्पॉर्टंट आहे आणि काय करायला पाहिजे. जर तुम्हाला कॉलम बरोबर लिहिलेला आहे तरी सुद्धा एरर येत असेल तर तुम्हाला कॉलम्स प्रिंट करून बघावं लागतील, त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा स्पेस वगैरे आहे का. जर कॅल्क्युलेशन व्हॅल्यूज येत आहेत, म्हणजे डीएफ ऑफ एज केल्यानंतर व्हॅल्यूज येत आहेत पण त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन होत नाही, तर तुम्हाला इन्फो प्रिंट करून बघायला लागेल की तो नंबर इंटिजर्स आहे की ऑब्जेक्ट आहे. अशा पद्धतीने हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, शेप तर आपण पाहिलेलंच आहे, शेप तर तसाही दिसेलच इथे. ठीक आहे, कॉलम्स डिस्क्राईब इन्फो इज नल, अजून इन्फो डिस्क्राईब झालेला आहे. आणि मोस्टली हा एक कोड वापरतात बरं का, काही जणांना हा समजेल नाही समजत. हेड 5 म्हणजे काय? जर डेटा तुमचा खूप मोठा असेल आणि जर तुम्हाला पहिले 5 रो डिस्प्ले करायचे असतील, फक्त डिस्प्ले म्हणतोय, प्रिंट सारखा, तर पहिले 5 रो काय करतो? डिस्प्ले करतो. आता माझ्या डेटामध्ये टोटल रन करूया, कारण तो ऑलरेडी वरचा रन केला ना आपण, तर हा रन करूया आपण. एकूण 6 आहेत, 6 आहेत ना. आपण डीएफ 5 करूया, 5 प्रिंट होतो. डीएफ 2, तर हे काय करायचं? जर तुम्ही डीएफ सगळा प्रिंट करता पूर्ण डेटा प्रिंट होईल, तसं प्रिंट होत नाही, पण एक 10-12 तरी प्रिंट होतात, 10-12 लाईन्स तरी प्रिंट होतात. मग जर तुम्हाला कॉलम्स वगैरे किंवा कॉलम मध्ये काय व्हॅल्यूज आहेत हे थोडं ऑब्झर्वेशन करायचं असेल तर हेड 5 करतो आपण. जर हेड मध्ये नाही दिला तर बाय डिफॉल्ट तो 5 असतो. तर पहिले 5 ऑब्झर्वेशन शो केले जातात, डिस्प्ले होतात. आणि ह्याच्या ऑपोजिट बॉटम साठी 10, आता डब्ल्यू गेला बघा, म्हणजे बॉटम पासून 5. तर हे 10 हे कॉमन गोष्टी आहेत. म्हणजे डेटा फ्रेम लोड केल्यानंतर हेडनेच प्रिंट करतो आपण.
पण पूर्ण डेटा प्रिंट केला की तुमचं ज्युपिटर फाईल लेंदी होऊन जाईल खूप. मग तुम्हाला स्क्रोल असं करत करत खाली यायला पाहिजे. त्यासाठी हेडचा उपयोग केला जातो. हेड किंवा टेलचा वापर करत नाही, पण हेडचा वापर भरपूर वेळा केला जातो. तर हेड म्हणजे एक प्रिंट फंक्शन टाईप आहे, जो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, तुम्ही किती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये द्याल तेवढे रोज प्रिंट करतो. जर नाही दिला तर बाय डिफॉल्ट 5 व्हॅल्यूज घेतो तो. ठीक आहे. आता आपण हे जे काही पाहिलेलं आहे हे फक्त डेटाचा जो बिहेवियर आहे किंवा डेटाचा जो पॅटर्न आहे त्याला फक्त ऑब्झर्व केलेला आपण. डेटाचा पॅटर्न ऑब्झर्व केला. जसं की इन्फोमध्ये ऑब्जेक्ट आला पण त्याला इंटिजर केलं की आपण आता नाही, फक्त आपण चेक केलेलं आहे. मिसिंग व्हॅल्यू आहेत त्याला आपण रिप्लेस किंवा फिल केलंय का नाही, म्हणजे अजून आपण फक्त चेक करतोय. मिसिंग व्हॅल्यू कॉलम्स मध्ये सुद्धा एक्स्ट्रा स्पेसेस आहेत त्याला रिमूव्ह केलंय का आपण नाही, ते पण सुद्धा आपण चेक केलंय. म्हणजे आता पण फक्त आपण काय केलंय, डेटाचा जो काही बिहेवियर आहे त्याला फक्त ऑब्झर्व केलेला आपण. इथून पुढे आपण स्टेप बाय स्टेप पुढे पाहणार आहे की डेटावर प्रोसेस कशी करायची. हा सिक्वेन्स नसेल पण हे सगळे कव्हर होतील त्याच्यामध्ये. आपण एक पॉइंट तरी आज कव्हर करूया. मी हा जो डेटा आहे ना तो मी खाली प्रिंट करून घेतो आणि df इक्वल टू pd डॉट डेटा फ्रेम डी, बरोबर ना, df. आता नन व्हॅल्यू तर सर्व होते. बेसिक गोष्टी आपण पाहूया. मला सिंगल कॉलम जर कॉल करायचा असेल, सिंगल कॉलम जर ऍक्सेस करायचा असेल तर मला df ऑफ, जसं आपण इंडेक्स लिहितो ना, इथे इंडेक्स लिहितो तसं मला इथे व्हेरिएबलचं नाव लिहायचं. काय लिहायचं आहे, व्हेरिएबलचं नाव. df ऑफ नेम, तर तुम्हाला df नेमचा डेटा येईल. जर मला सिटी हवा असेल तर df ऑफ सिटी. ठीक आहे, समजलं. आता मी इथे एकच ऍक्सेस केलेला आहे, मला मोर दॅन 2 व्हॅल्यू म्हणजे मला एज आणि सिटी दोन्ही सुद्धा ऍक्सेस करायचे. तर मला इथे लिहायचं आहे अजून एक स्क्वेअर ब्रॅकेट, कारण की 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हॅल्यू लिहायचे असतील तर आपल्याला लिस्टमध्येच लिहावं लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट तुम्हाला भरपूर वेळा ऐकायला मिळणार माझ्याकडून, पण इथून पुढे अशाच गोष्टी होणार. जिथे मला 2 गोष्टी ऍक्सेस करायच्या आहेत तिथं लिस्टसाठी वापर करावाच लागेल, तुम्हाला लिस्टचा वापर करावाच लागेल. ह्याच्यामध्ये बघा एज कॉमा सिटी. तर बघा जो पहिला ब्रॅकेट आहे आतला इंटरनल ब्रॅकेट हा लिस्टचा ब्रॅकेट आहे आणि सेकंड ब्रॅकेट आहे तो ऑफचा ब्रॅकेट आहे. 2 ब्रॅकेटचा अर्थ समजून घ्या. पहिला जो आतला ब्रॅकेट आहे इंटरनल ब्रॅकेट तो लिस्टचा ब्रॅकेट आहे, त्या लिस्टमध्ये 2 व्हॅल्यू दिल्यात. आणि जो आउटसाइडचा ब्रॅकेट आहे तो ऑफचा ब्रॅकेट आहे. df ऑफ हे 2 व्हेरिएबल मला हवे आहेत असं. हा, df ऑफ लिस्ट म्हटलं तरी चालेल. त्या लिस्टमध्ये तुम्ही जे जे व्हेरिएबल द्याल ते सर्व व्हेरिएबल ऍक्सेस करा. जर तुम्ही नाही दिला तर तो एरर देईल. ठीक आहे, अशा पद्धतीने तो एरर देईल. तर तुम्हाला हे असंच लिहावं लागेल. हे स्टँडर्डायझेशन आहे, हेच मेंटेन करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हेरिएबल जर ऍक्सेस करायचे असतील तर तुम्हाला लिस्टमध्ये व्हॅल्यू द्यावे लागतील. आणि इथून पुढे ह्याच गोष्टी तुम्हाला पुढे लागणार आहेत, लक्षात ठेवा, हे विसरून चालणार नाही. जर मला डीएफ मध्ये व्हॅल्यू ऍड करायचं असेल किंवा कॉलम ऍड करायचा असेल, डीएफ ऑफ सपोज न्यू, आपण एक सिंपल एक्झाम्पल घेतो नेहमी, मार्क्स. जेवढे रोज आहेत तेवढेच रोज तुम्ही इथे पास करणं गरजेचं आहे. आता रो किती आहेत, 3 रो आहेत, तर 3 रो मी इथे पास करतोय. आणि डीएफ ला प्रिंट करतोय. ठीक आहे, एक आपण केलेलं आहे सिलेक्शन आणि दुसरं केलेलं आहे ऍडिशन. आणि अजून एक पॉइंट पाहूया आणि आपण थांबूया. जसं मी ऍड केलेलं आहे तसं आपल्याला
ड्रॉप करायचा आहे. फक्त ऍड आणि ड्रॉप एवढंच बघा. आता ड्रॉप्स आपण करूया एजला. आता फक्त एवढाच कोड लिहून चालणार नाही. इंडेक्स आणि जे कॉलम आहेत दोन ठिकाणी नाव असतात आपले. इंडेक्सला पण नेमिंग असतं आणि कॉलमला पण नेमिंग असतं. तर त्याला सांगणं गरजेचं की हा जो एज आहे तो कॉलम मध्ये आहे की रो मधला डिलीट करायचा. तर आपला कॉलम मधला डिलीट करायचा. कॉलम म्हणजे व्हर्टिकल वाय ऍक्सिस, त्याला आपण 1 ने रिप्रेझेंट करतो. रो म्हणजे वाय एक्स ऍक्सिस, त्याला आपण 0 ने रिप्रेझेंट करतो. आता एज हा माझा कॉलम आहे की रो आहे? कॉलम आहे. तर त्याचा ऍक्सिस कोणता, 0 की 1? 1. म्हणून मला इथं लिहावं लागेल ऍक्सिस 1, तरच तो ड्रॉप करेल. अदरवाईज तो ड्रॉप करणार नाही. जर तुम्ही 0 दिला तर तो म्हणाल की एज नॉट फाउंड, म्हणजे त्याला सापडणार नाही तिथे एज. एज नॉट फाउंड इन ऍक्सिस. तर ड्रॉप करताना फक्त तुम्हाला ह्या गोष्टी सांभाळावं लागणार आहे की ऍक्सिस द्यावंच लागेल. आता इथे 0 आहे, मला काय करायचं आहे? आता ह्याला इंडेक्सचं नाव दिलं नाही का आपण? दिलं होतं ना इंडेक्स? नाही. 0. ठीक आहे. आता नाव नाही तर त्याचं इंडेक्स नेम 0च आहे. आता बाय डिफॉल्ट तो 0, 1, 2 घेतो. इथे पण तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, लिस्ट मध्ये जसं इंडेक्सिंग स्टार्ट होतो तसं इथे इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होतो. कॉलम नेम, कॉलम सुद्धा 0 पासून, कॉलम 1 हा 0 पोझिशनला, कॉलम 2 हा फर्स्ट पोझिशनला, आणि रो सुद्धा फर्स्ट रो 0 पोझिशनला, सेकंड रो फर्स्ट पोझिशनला. म्हणजे इंडेक्स पायथन मध्ये 0 पासूनच स्टार्ट होतात. आणि इथे पण पाहिलं तर 0 पासून आपण 0ला इथे ड्रॉप केलेला आहे. आता तुम्ही इथं पाहिलं असेल, मी मगाशी तर एज ड्रॉप केला होता, बरोबर ना? आणि ऍड न करता ऑटोमॅटिक एज आला इथे. किंवा मी ते डीएफ जर प्रिंट केलं तर 0 ऑटोमॅटिक आला इथे. ठीक आहे. हे स्ट्रिंग सारखं आहे. स्ट्रिंग सारखं म्हणजे हे सर्व चेंजेस टेम्पररी आहेत. जर तुम्हाला चेंजेस परमनंट करायचे असतील तर ह्याच्यामध्ये एक कोड लिहावा लागतो. इन प्लेस इक्वल टू ट्रू. ह्याचा अर्थ काय आहे? जे काही चेंजेस आहेत ते परमनंटली चेंजेस करणे. कशामध्ये? डीएफ मध्ये. जर हा कोड नाही लिहिला तर तो टेम्पररी चेंजेस करणार. हा, तसाच अर्थ आहे ह्याचा. म्हणजे ह्याला तुम्ही हे जर नाही लिहिलं तर असं समजू शकता की ह्याला परत आपण डीएफ मध्ये असाइन करतोय परत, म्हणजे चेंज होऊन परत डीएफ मध्ये. हे लिहायला नको म्हणून आपण इथे लिहितोय इन प्लेस इक्वल टू ट्रू. म्हणजेच काय, जे काही चेंजेस होणार आहेत ते डीएफ मध्ये स्टोअर करणे. आणि ह्यातून 0 ड्रॉप केला ना, आता मी डीएफ बघा गेला, 0 रिमूव्ह झाला. आता मी एज सुद्धा ड्रॉप करतो. डीएफ ड्रॉप एज, ऍक्सिस कोणता आहे? 1, इन प्लेस लिहावं लागेल जर परमनंटली डिलीट करायचं असेल तर इन प्लेस ट्रू. हे रन आणि डीएफ ला प्रिंट करतो. ठीक आहे. तर पहा आपण काय काय पाहिलेलं आहे. आपण आज थांबूया इथे. हो, भरपूर करता येतात. रोज ऍड करणं म्हणजे एक नवीन डेटा फ्रेम कॉन्कॅट करावं लागेल त्याला. म्हणजे अजून एक डेटा फ्रेम घेणे, त्याच्यामध्ये सपोज एक अजून 10 रोज असतील आणि तू ह्या डेटा फ्रेमच्या खाली ऍड करणार आहेस तर त्याला कॉन्कॅट म्हणतात. म्हणजे रो ऍड केल्यासारखाच अर्थ झाला त्याचा, त्याला कॉन्कॅट म्हणतात. तुझा काय प्रश्न होता? पर्टिक्युलर व्हॅल्यू रिप्लेस करता येते, म्हणजे कोणतीही व्हॅल्यू तुला रिप्लेस करता येते, त्यात काय प्रॉब्लेम. तर आपण काय पाहिलेलं आहे? आपण सुरुवातीला डेटा फ्रेम पांडाज इन्स्टॉल केलेला आहे, पांडाजला इम्पोर्ट केलेला आहे. पहिल्यांदा डेटा फ्रेम क्रिएट कसा करायचा पाहिलेला आहे, युझिंग डिक्शनरी, युझिंग मॅट्रिक्स.
त्यानंतर कॉलम सुद्धा ऍड केलेला आहे आपण, इंडेक्स सुद्धा ऍड, कॉलमचे नेम ऍड केलेले, इंडेक्सचे नेम ऍड केलेले. ठीक आहे. त्यानंतर हे काही जे बेसिक फंक्शन होते इम्पॉर्टंट, प्रायमरी लेवलला आपण डेटा फ्रेम इम्पोर्ट केल्यानंतर, लोड केल्यानंतर हे ऑपरेशन करावेच लागतात आपल्याला. करावेच लागतात म्हणजे केलं तर बेटर राहतं. कोणकोणते? इन्फो, शेप, डिस्क्राईब आणि कॉलम्स आणि मिसिंग व्हॅल्यूज, इज नल, डॉट सम. तर हे बेसिक 5 ऑपरेशन हे केलं तर बेटर राहतं, म्हणजे आपल्याला अंडरस्टँडिंग होतं डेटाबद्दल. आणि त्यानंतर एक कॉलम ऍड करून आणि एक कॉलम ड्रॉप करून आपण पाहिलेला आहे. म्हणजे कॉलम कसा ऍड करायचा आणि कॉलम कसा ड्रॉप करायचा. अजून कॉलम ऍड करायचे भरपूर प्रकार आहेत. म्हणजे 2 कॉलम जे करंटली प्रेझेंट आहेत त्यांची ऍडिशन करून सुद्धा आपण थर्ड कॉलम ऍड करू शकतो. म्हणजे आता तुम्ही इथे हे केले ना, तर माझ्याकडे अजून एक कॉलम आहे सपोज डीएफ मध्ये, आता नाही आहे तरी पण कन्सिडर करा, फिजिक्स प्लस डीएफ ऑफ सपोज केम. तर असं करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, एक नवीन कॉलम ऍड करू शकता. ते करस्पॉन्डिंग त्या व्हॅल्यू मध्ये ऍड होऊन तो कॉलम ऍड होईल, रो वाईज ऑपरेशन. तर अशा पद्धतीने सुद्धा ऍडिशन होतं कॉलम. ठीक आहे. तर हे बेसिक ऑपरेशन तुम्ही घरी ट्राय करा. उद्या आपण काय करूया, पुढे कंटिन्यू करूया थोडं ऍडव्हान्स. ठीक आहे, चालेल.
you